ओके मित्रांनो, आता आज जरा थोडंसं आपण उशिरा उठलेला आहात. 10-10:30 वाजले होते. त्यानंतर मी 4 चपात्या खाल्लेल्या आहेत. 4 चपात्या खाल्ल्यानंतर जोही काही रेग्युलर डोस होता तो मी कंप्लीट केलेला आहे. आता जस्ट आता हे शिलाजीत राहिलं होतं. देन हे फक्त मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे फक्त 250 ग्राम मिलीग्राम. 250 ग्राम बरोबर होतं, 250 मिलीग्राम. हे 250 मिलीग्राम घेतल्यानंतर आता हे काय करतं काय हे तुम्हाला सांगतो. भरपूर लोकांचं याच्यावरती एक चुकीचं मत बनलेलं आहे. ते मत म्हणजे की शिलाजीत जे आहे ते टेस्टोस्टेरॉन बूस्ट करण्यासाठी जास्त हेल्प करतो. नाही मित्रांनो, एवढं काही नाहीये. एक एवढा फक्त तुम्हाला पिकअप भेटतं फक्त, दॅट इज इट. जसं की समजा आता आपण वेट लिफ्ट करतो. वेट लिफ्ट करायच्या टायमिंगला समजा कोणी आपल्याला सपोर्ट करतं, तर जेवढा तो सपोर्ट तेवढा हाच सपोर्ट. पण आता हे घेणं महत्वाचं काय आहे. कोण कोण म्हणतं की दुधात घेतलं पाहिजे, कोमट दुधात घेतलं पाहिजे, असं काही नाही. पाण्यामध्ये जर समजा आपण हे घेतलं, हे पहा तुम्ही पाहू शकता लगेच हे भेसळलं होते. बरोबर. आता हे ओरिजिनल आहे का नाही हे मला माहिती आहे. हे 100% ओरिजिनल हे शिलाजीत कुठंच भेटणार नाही तुम्हाला आजच्या ह्या 2025च्या काळामध्ये. तर हे जेही आहे यू शुड हॅव टू ॲडजस्ट इट. हे ॲडजस्ट करूनच बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि याने इम्युन सिस्टम पण खूप छान राहते, डायजेस्ट होतं. तुम्ही ऐकलं नसेल कधी डायजेस्ट होतं म्हणून शिलाजीत, नाही पण यानं खरंच डायजेस्ट होतं. तुम्ही कसंही खा, काही करा, हे डायजेस्ट करण्यासाठी मदत करतं. फक्त याचा एक फॉर्म आहे, त्या फॉर्मनं तुम्हाला हे घ्यावं लागतं. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणून तुम्हाला मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.